पहिलं आसन आहे उत्थित त्रिकोणासन। काल आपण परिवृत्त त्रिकोणासन केलं होतं। उत्थित त्रिकोणासनासाठी आपल्याला दोन पायातलं अंतर साधारणतः 4 फुटाच्या आसपास घ्यायचं। प्रथम उजवा पाय 90 अंशात उजवीकडे, डावा पाय 60 अंशात साधारणतः उजव्या दिशेने। आपले हात क्षितिज समांतर खांद्याच्या सरळ रेषेत। हात किंचित हात घेताना समोर पण घेता येतात, मागे पण घेता येतात। हात मागे घ्यायचे आणि आपला जो तळ हात आहे, जिथं टाच संपते तिथं आपले बोट टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तिथून हळूहळू आपला तळ हात मागे घ्यायचा आहे। कमरेचा जो भाग आहे हा भाग समोर आला पाहिजे उजव्या पायाचा आणि डाव्या पायाचं डावी जी बाजू आहे कमरेची अशी मागे गेली पाहिजे। नाहीतर बऱ्याचदा आपण इथं वागतो असं, त्याऐवजी ते करायचंय आणि हात वर करून छताच्या दिशेने पाहायचंय। संथ संपूर्ण श्वसन। हळूहळू संपूर्ण पंजा टेकवला तर अतिउत्तम। गुडघ्यातून पाय वाकू द्यायचा नाही। छताकडे पहा। मांड्यांचे स्नायू, पुठ्ठ्याचे स्नायू मजबूत होतात। एक मिनिट झालाय। आपल्याला लक्षात येईल की आपण असं कुठलंही काम केलं नाही की पळायलो किंवा खूप प्रचंड काम केलं तरी सुद्धा जागेवर घाम येतो आणि याचं एकमेव कारण ते म्हणजे मुळामध्येच आपल्या शरीरामध्ये असलेलं स्नायूंचं काठिण्य किंवा सांध्यांमध्ये असणारी जडता, या दोन गोष्टींमुळे जेव्हा आपण योगासनांमध्ये ताणतो त्या अवयवांना, त्यावेळी तिथल्या स्नायूंना त्यातनं मोकळं होण्यासाठी जेव्हा ताण पडतो त्यावेळेला आपोआपच त्या ठिकाणी ऊर्जेची गरज वाढते, रक्ताभिसरण वाढतं आणि जसं जसं आपण त्या स्नायूंना वारंवार ताणतो त्यावेळी शरीराला सुद्धा कळतं की या ठिकाणी आजपर्यंत कधी हालचाल झालेली नव्हती, परंतु आज आता हालचाल होते। मग जर हालचाल होत असेल तर आत्ता आवश्यकता काय आहे? आजची आवश्यकता आहे ती म्हणजे इथं सूक्ष्म रक्तवाहिन्यांची निर्मिती करणं। ती प्रक्रिया सुद्धा आसनांमुळे सुरू होते आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या ज्यावेळी तिथपर्यंत जाऊन पोहोचतात तिथं पुरेशा प्रमाणामध्ये प्राणवायू तिथे पोहोचवणं आणि कर्बद्वील वायू तिथून काढून घेणं, इतर जे नको असणारे अवशेष काढून घेणं, ही प्रक्रिया वेगात होते आणि त्यामुळे योगासनामुळे जे पुनरुज्जीवन होतं ते या पद्धतीने चालतं। हात बाजूला। आता डावा पाय 90 अंशात, उजवा पाय जो आहे तो 60 अंशात। जर समजा मला पूर्ण जमत नाही, काय करायचंय? इथपर्यंतच ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा आणि मग हळूहळू खाली जा। छताच्या दिशेने पाहायचं आहे। संथ संपूर्ण श्वास
अशी कल्पना करायची आहे की आपल्याला कोणीतरी ताणून धरलंय, मग या जागेवरती इथे तणाव निर्माण होतो. जर हाताला कोणीतरी ताणलं तर काय होईल, आपोआप इथला भाग ओढला जातो, ओटीपोटीचा भाग ओढला जातो. तसा ओढला जाणं अपेक्षित सुद्धा आहे. संथ संपूर्ण श्वसन. आपला जो वर असलेला हात आहे तो छताच्या दिशेने ताणून धरा. आपली नजर सुद्धा छताच्या दिशेने नेण्याचा, जास्तीत जास्त मागे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्या कारणामुळे पाठीला पीळ मिळतो. 1 मिनिट झालेला आहे. या पुढचं आसन आहे परिवृत्त पार्श्वकोनासन. काल आपण केलेलं होतं उत्थित पार्श्वकोनासन. परिवृत्त पार्श्वकोनासन त्यापेक्षा थोडंसं अवघड आहे. प्रथम 2 पायातलं अंतर, चार ते 4.5 फूट. त्यानंतर डाव्या बाजूला वाकायचंय आणि उजवा हात डावा गुडघा 90 अंशात वाकवून उजव्या हाताला कोपराने ओढून धरायचंय. म्हणजे आपलं उजवं कोपर, उजवा खांदा हा ओढला जाईल असा. आता याच्यामध्ये काय घडतं की परिवृत्त करत असताना आपल्या हाताचा ताण गुडघ्यावर येतोय, यामुळे पाठीच्या कण्याला पीळ मिळतो आणि हात असा तिरका करायचा आणि छताच्या दिशेने पाहायचंय. मागचा पाय वाकू द्यायचा नाही, उजवा पाय वाकू द्यायचा नाही, डावा पाय 90 अंशात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू कंबर खाली न्यायची. या आसनामध्ये उच्छ्वासाकडे लक्ष द्या. पोटावर पीळ पडल्यामुळे संपूर्ण श्वास घेणं कठीण जातं. अशा वेळी उच्छ्वास होईल तेवढा जास्त सोडला तर शरीराला पुरेशी हवा, ज्यावेळी पुरेसा प्राणवायू मिळणं सोपं जातं. तळहात संपूर्ण टेकवण्याचा प्रयत्न करा. ज्या क्षणाला आपण आसन सोडून उभं राहतो अशा वेळी संपूर्ण श्वास आणि संपूर्ण उच्छ्वास सुरू ठेवा. आता उजवा पाय 90 अंशात, डावा पाय 60 अंशात वाकायचे. वाकल्यानंतर डावा हात जो आहे आपला तो उजव्या गुडघ्याच्या
मागच्या बाजूने ठेवायचा आहे. छताच्या दिशेने पाहायचं. संथ संपूर्ण श्वसन. मागचा गुडघा वाकला असेल तर त्याला सरळ करून घ्या. छताच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पाठीच्या कण्याला जास्तीत जास्त पीळ बसेल. या पुढचं आसन आहे वीरभद्रासन प्रकार 2. काल आपण प्रकार 1 केला होता. आजचा आसनाचा प्रकार आहे 2 आणि 3. प्रथम समस्थितीत, डावा पाय डावीकडे, त्यानंतर कमरेतून शरीराला मागे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हात मात्र समोर ताणायचे. अशी कल्पना करा की दोनही हातांना कोणीतरी ओढून धरलेलं आहे. संथ संपूर्ण श्वसन. दुसरी बाजू. इथे जास्तीत जास्त ताण मागे असणाऱ्या पायाला फिमर बोनला सांध्यापासून तो जास्तीत जास्त ताण यायला सुरुवात होतो. विशेषतः वयोवृद्ध अवस्थेमध्ये आणि आजकाल तारुण्यावस्थेत सुद्धा माणसं पायावरती पडले की इथला हा सांधा मोडतो. ह्या सांध्यातला हाड मोडण्याचं मुख्य कारण हाडांमध्ये असणारे पोरस म्हणजे सच्छिद्रता. परंतु त्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे या सांध्यांमध्ये
आजूबाजूला व्यायाम न दिल्यामुळे, स्नायू नसल्यामुळे तो ताण हाडांवर येतो आणि त्यामुळे हाड तुटतं. इथे आपण नवीन स्नायूंची निर्मिती करतोय या माध्यमातून. संथ संपूर्ण श्वसन. यानंतर वीरभद्रासन प्रकार 3. हात खांद्याच्या सरळ रेषेत आणि हात बऱ्याचदा असे समोर येतात, ते न येता खांद्याच्या सरळ रेषेत मागच्या दिशेला खेचायचे. म्हणजे आपले खांदे जे समोर झुकलेले आहेत, वर्षानुवर्ष सातत्याने समोर वाकून, ते जेव्हा सरळ होतात तेव्हा आपली बैठक स्थिती सुद्धा आपोआप सुधारते. शरीर मागे खेचायचंय, हात समोर खेचायचे. आणि अशा स्थितीमध्ये हळूहळू नजर एका जागेवर केंद्रित केली की आपोआपच तोल सांभाळायला सोपं जातं. हे वेगळं आसन मानल्या जात नाही, परंतु या ठिकाणी मिळणारे तणाव अजून वेगळ्या पद्धतीने मिळतात. हातांना कोणीतरी समोर खेचतंय आणि शरीराला मागे खेचतोय. अशा वेळी कमरेचे लंबर या भागामध्ये असणारे जे काही इथे मणके आणि त्याच्या बाजूचे स्नायू, त्याच्यावर कसा ताण पडतो ते तपासायचंय. आणि मांडीच्या हाडांना मागच्या बाजूला. बोट, तळहात एकमेकांना टेकवायचे, ते असे बोट अडकवायचे नाहीत. आता कल्पना करायची की आपल्या पायाला आणि हाताला दोघं जण कोणीतरी ओढून धरताय आणि आपण स्वतःच तसं ताणायचंय. यानंतरचं आसन आहे अर्धचंद्रासन प्रकार 1 आणि प्रकार 2.
प्रथम या स्थितीत थांबा. इथे आपला हात कोपर जे आहे गुडघ्याला, इथून आपण पायाला समोर वाकवलेला आहे. बघा, ज्यावेळी आपण त्रिकोणासन केलं आपला हात टाचेच्या मागे टेकत होता. त्यानंतर पार्श्वोत्तानासनामध्ये बाजूला टेकत होता. अर्धचंद्रासनामध्ये तो असा समोर जातोय. या स्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की हा जो भाग आहे आपलं पोट आणि मांडी या ठिकाणाला समोर ताणायचा आहे आणि वरचा भाग मागे खेचायचा आहे. हळूच पुढची आसन स्थिती अर्धचंद्रासनामधली. छताच्या दिशेने पाहायचंय. संथ संपूर्ण श्वसन. संथ संपूर्ण श्वसन. दंड स्थितीतील सारेचे सारे आसनं पाया मजबूतीकरण म्हणजे आपल्या पायांना, पायाच्या स्नायूंना ताकद देतात, सांध्यांना ताकद देतात, ज्यामुळे अनेक समस्या व्हेरिकोज व्हेन्स पासून त्या तर कमी होतातच, परंतु आपलं जे उभं राहण्याचं जे पोश्चर आहे ते पोश्चर पूर्णपणे बदलून जातं. काय होतं की वजन पुढे आलं पोटाचं, म्हणून ते लपवण्यासाठी लोक असं म्हणजे हे असं. आता हे जर असं वारंवार राहिलं वर्षानुवर्ष की इथे पाठीच्या मणक्यांमध्ये सांधाने म्हणजे सांध निर्माण होते. किंवा दुसरं, सातत्याने समोर वाकून असतात, सातत्याने मोबाईल असा ठेवून असतात. ज्यावेळी आपण आपली मान अशी करतो त्यावेळी इथं 30 किलो वजनाचं सरासरी आपण ताण देत असतो. आणि हा जो 30 किलो वजनाचा जो ताण आहे हा ताण शरीरासाठी खूप त्रासदायक होतो. आणि असा वर्षानुवर्ष जर आपण मोबाईलवर असं करत राहिलो तर आपोआपच सांध्यांमध्ये, मानेच्या मणक्यांमध्ये सांध निर्माण होऊन इथे त्रास निर्माण होईल. थोडक्यात आपण 30 किलो वजनाचं ट्रॅक्शन तासनतास लावून ठेवतो. दुसरी बाजू. खांदा मागे. इथे कसा ताण येतोय ते बघायचंय. नजर छताच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. संथ संपूर्ण श्वास.
यानंतरचं आसन आहे उत्थित हस्त पादांगुष्ठासन. आता हा उत्थित हस्त पादांगुष्ठन करण्यासाठी 2 पद्धतीचा अवलंब करता येतो. ते म्हणजे आपण कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा आधार सुद्धा घेऊ शकतो. आधार घेतला तर आहे त्यापेक्षा अधिक पुढच्या पायरीवर जाता येतं. उदाहरणार्थ माझा पाय या कपाटात इथे मी ठेवला, इथे ठेवल्यानंतर मला इतकंच जमतंय, किंवा या ठिकाणी माझा पाय जात नव्हता, मी याचा आधार घेतला आणि आधार घेऊन हळूच त्या पातळीवरती उत्थित हस्त पादांगुष्ठासन सुरू केलं आणि आधार काढून घेतला. आणि अधूनमधून वाटलं की मला आधार घ्यावा असं वाटतो, कारण मी जर सरळ करण्याचा प्रयत्न केला तो इथंच येतो. पण जर आधार घेऊन असं वर गेलं तर आपण अधिक वरच्या पातळीवरती लवकर जाऊ शकतो. घरामध्ये असलेल्या भिंतीचा सुद्धा आपण सहारा घेऊ शकतो. यासाठी दुसरा हात कमरेवर राहील. उत्थित हस्त पादासन. हात समोर केलेले आहेत उत्थित अवस्थेत आणि तिथं पायाला नेऊन टेकवलेले आहेत, ते आहे उत्थित हस्त पादासन. यातली आदर्श अवस्था, हा पाय उत्थिताचा अर्थ असा होतो, हा पाय इथपर्यंत न्यायचा आहे. माझी पात्रता नाहीये. तुमचे जात असेल तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. आणि यासाठी साधनांचा जर वापर केला तर निश्चितपणे आपल्याला मदत होते. हे तोलात्मक जसं आसन आहे तसं शक्तिचालन करणारेच आसन आहे. कारण या प्रत्येक आसनामध्ये जेव्हा आपण एखाद्या स्नायूंवरती ताण देऊन 1 मिनिट उभं राहतोय, त्यावेळी त्या स्नायूंची काम करण्याची क्षमता 1 मिनिटापर्यंत राहते आणि त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला आपोआप प्रसन्न वाटायला सुरुवात होते. उत्थित हस्त पादासन. पडल्यानंतरचं हे सर्वोत्तम उंचीवर गेलेला आजपर्यंतचा माझा पाय. जेव्हा 3 महिने पडून होतो आणि त्यानंतर वर्षभर सगळंच बंद होतं. मागच्या लॉकडाऊन सुरुवात झाल्यापासून म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षानंतर त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. आणि गेल्या 1.25 वर्षामध्ये मात्र पूर्वपदाला तर आलो नाही, पण बऱ्यापैकी बदल व्हायला सुरुवात झाली. यानंतर येतं परिघासन. कालही आपण परिघासन केलं होतं, आजही करतोय. त्याचं मुख्य कारण असं आहे की परिघासन जे आहे हे ह्या एवढ्या सगळ्या आसनानंतर आपल्याला मध्यंतरी एक विश्रांती पण होते. पण त्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये आपण आपल्या शरीराला ताणतोय आणि नेहमी समोर वाकणं किंवा फॉरवर्ड बेंडिंग किंवा बॅक बेंडिंग म्हणजे समोर वाकणं किंवा मागे वाकणं एवढंच आपण करतो. पण पाठीच्या कानाला याही पद्धतीनं वाकवता येतं हे आपण कधी अनुभवलेलं नसतं. सहसा ते आपण अनुभवत नाही. आणि मग तो जो कणा आहे तो सर्व दिशेने जर असा कण्याच्या लवचिकतेवरती आपलं आरोग्य अवलंबून आहे. आणि कण्याला जर मला बाजूला वाकवायचं असेल तर मी असं फिरून चालेल का, ते पण त्याचाही विचार करा.
मला बाजूलाच वाकायचं आहे. मग बाजूला जर वाकायचं असेल तर आपला हात कानाच्या मागे जायला पाहिजे आणि आपली नजर आकाशाकडे हवी. पूर्ण खाली गेला नाही तरी चालेल. इथे कसा ताण पडतोय ते तपासायचंय. आसन आपण जेवढ्या हळूहळू करू तेवढा होणारा फायदा जास्त. यानंतरचं आसन आहे पादहस्तासन. काल आपण केलं होतं पादांगुष्ठासन. पादांगुष्ठासनामध्ये आपण पकडलेले होते पायाचे अंगठे. आता पाद अंगुष्ठासन. अंगुष्ठ म्हणजे अंगठा. पायाचे अंगुष्ठ पकडलेले होते. आता पादहस्तासन. आपला हात जो आहे तो पायाच्या खाली न्यायचा आहे, तळपायांच्या खाली न्यायचा आहे, गुडघे न वाकवता कमरेतून खाली वाकायचंय, जमेल तेवढं. संथ संपूर्ण श्वसन. आणि जसं जसं आपण संथ संपूर्ण श्वसन करत जातो तसं तसं अधिकाधिक आपोआप आपलं शरीर खाली वाकतं. कारण प्रत्येक दीर्घ श्वास आणि संथ श्वास हा आपल्या शरीरातील सांध्यांमधील मन आणि सांध्यांचा जो संबंध आहे तो तोडतो आणि मनाचा संबंध सुटला की सांध्यावरचा ताण आपोआप कमी होत आपण खाली खाली वाकायला सुरुवात करतो. यानंतरचं आसन आहे ऊर्ध्व प्रसारित एकपादासन. ऊर्ध्व प्रसारित एकपादासनामध्ये आता इथं सुद्धा घोटाळा तोच आहे की तो काही ऊर्ध्व जात नाही. मग तो अध म्हणायला पाहिजे सध्याला आपल्या बाबतीत तरी. आधार घेत त्याला मागच्या दिशेने
ऊर्ध्व प्रसारणाची आदर्श अवस्था सुद्धा पाय असा छताकडे जायला पाहिजे. कधी काळी होती, अपघातानंतर थांबली होती, पण हे आसन जमतच नव्हते. हळूहळू ते जमायला सुरुवात झाली. यानंतरचं आसन आहे उत्तान आसन. पादांगुष्ठासन, पादहस्तासन, उत्तानासन. आदर्श अवस्थेत नाक गुडघ्याला लागायला हवं. पण आता तुम्ही तपासा की तुम्ही जिथं आहात तिथंच आता थांबा. डोळे बंद करा. संथ संपूर्ण श्वसन सुरू ठेवा. संथ संपूर्ण श्वसन. जेव्हा आपण उच्छ्वास सोडतो त्यावेळी बघा प्रत्येक वेळी शरीरामध्ये कसा शिथिलता निर्माण होते. संथ संपूर्ण श्वसन. आता तळ हात जास्तीत जास्त जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. यानंतरचं आसन आहे अर्धबद्ध पद्मोत्तानासन. उजव्या पायाची घडी घाला. उजव्या हाताने मागून पकडून धरा. बद्ध म्हणजे पकडलेलं, पद्म म्हणजे कमळ. उत्तानासन. आता जे आपण उत्तानासन केलं तेच म्हणजे परत समोर वाकायचं. अर्धबद्ध, अर्धबद्ध, अर्ध्या शरीराला आपण बद्ध केलेलं आहे. उत्तानासन. अर्धबद्ध पद्मासन.
संथ संपूर्ण श्वसन. लक्ष श्वासाकडे द्या. हृदयाची धडधड कशी वाढली तिथे द्या. आलेला घाम टिपण्याचा प्रयत्न करू नका. बघा कुठे थंडावा जाणवतोय, कुठे कुठे घामाचे थेंब टपटपतायत. घामाचे ओघळ जाताना शरीराला होणारा स्पर्श अनुभवा. त्रयस्थ पद्धतीने. संथ संपूर्ण श्वसन. अर्धबद्ध पद्मोत्तानासन. पचन संस्थेसाठी खूप महत्वाचं आसन आहे. कारण ज्यावेळी आपण डाव्या बाजूला वागतो त्यावेळी जठरावर त्याचा दाब पडतो. आता आपण उजव्या बाजूला म्हणजे डावा पाय वर घेऊन जेव्हा जातो तेव्हा या पायाने इथे दाब पडतो. संपूर्ण आतड्यावर सुद्धा याचा दाब पडत असतो. या बाजूला आता जठरावरती हळूहळू संपूर्ण पंजा टेकवण्याचा प्रयत्न करा. संथ संपूर्ण श्वसन. परत एकदा विश्राम स्थितीत उभं राहून डोळे बंद ठेवून उभं राहा. कारण आपलं डोकं खाली होतं तेव्हा रक्ताभिसरण तिथं वाढलेलं असतं. अचानक वर झालं की डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्यासारखं वाटतं. हे सगळं सुरुवातीला वाटत असतं, नंतर यातलं काहीच वाटत नाही. म्हणूनच सुरुवातीच्या काळामध्ये असा वेळ आपण देणं हे अत्यंत आवश्यक आहे. याच्या पुढचं आसन आहे गरुडासन. काल वेळेच्या अभावी आपण घेतलं नव्हतं. पायाची अशी घडी करायची आणि आपला जो पंजा आहे, पायाचे बोट आहेत ते मागच्या पोटरीच्या बाजूला लावायचे. हात सरळ. जो पाय आपण समोर घेतलेला आहे घडी घालण्यासाठी तो हात सरळ ठेवून त्याच्या भोवती दुसऱ्या हाताने पीळ द्या. नजर कुठेतरी केंद्रित करा. संथ संपूर्ण श्वास. आणि बऱ्याचदा असं समोर वाकल्या जातं, ते न वाकता सरळ राहण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्वासोच्छ्वास घेण्याचा प्रयत्न करा.
वातायनासन अशी घडी घाला, आपला गुडघा इथे टेकवा, ताठ मैत्रे आईला उठव बेटा. पाय जास्तीत जास्त सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आदर्श अवस्थेत गुडघा आणि दुसरा पाय जवळ जवळ असणार आहेत. आता उजवा पाय जमिनीवर टेकवा, डावा गुडघा या पद्धतीने ठेवा. वातायनासन तुम्ही आधार घेऊन केलं तरी चालेल, भिंतीचा आधार घेऊन, कारण सुरुवातीला तोल सांभाळणं अवघड जातं. अशा वेळी थोडं पायात अंतर ठेवलं तर तोल सांभाळता येतो, पण जास्तीत जास्त चांगलं हळूहळू तो आधार आपोआप तुम्हाला कमी करता येईल. ईशावास्य उपनिषदाचे 3 श्लोक. त्यानंतर पातंजली योग सूत्राचे काही श्लोक. श्वास, लक्ष श्वासाकडे, मान सरळ, पाठ सरळ, सहजासन, पद्मासन, सिद्धासन यापैकी कोणतंही एक आसन. ईशावास्य उपनिषद. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंचं जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधाः कस्य स्विद्धनम् कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतः समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे असूर्यानामते लोकाः अंधेन तमसा वृत्तः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनः. पातंजली योग सूत्र. अथ योगानुशासनम्
योगः चित्तवृत्तिनिरोधः तदा दृष्टुः स्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययो मिथ्या ज्ञानमतद्रुपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाति वस्तुशून्यो विकल्पः अभाव प्रत्ययालंबना वृत्तिनिद्राः अनुभूत विषया संप्रमोषः स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यान्तन्निरोधः तत्र स्थितो यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढभूमिः यानंतर योगनिद्रा, शवासन किंवा ध्यान यापैकी काहीतरी एक टाकायचंय. मी लिंक टाकतोय, ते आपल्याला करायचंय. धन्यवाद.